काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरती असतात. घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रूंना लढताही जिंकतो. म्हणून शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना तोडू नका. जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. जीभ तर ओव्हरटाईम करत असेल तर मेंदूवर संपावर गेले आहे हे नक्की. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्ने जरूर खरी होतात. एक वेळ स्वतःची झोप कमी केलेली चालेल, पण स्वप्न कमी करू नका. 4 पैसे कमी कमवा, पण आपला बाप गावातून जाताना मान वर करून चालला पाहिजे असं काहीतरी करा. पेच लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हराल. टीकेपासून बचावाचा एकच पर्याय आहे, काही न करणे, काही न बोलणे आणि काही न बनणे. मेहनत ही सोनेरी चाबी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते. कधी कधी वाटतं की आपण उगाच मोठे झालो, कारण तुटलेली मन आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हट केलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही, कारण झाड नेहमी आपली पाने बदलतात, मूळ नाही. हे देवा, मला खूप खूप आव्हान दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठा निराशेनंतरच मिळत असते. लोक तुमच्याशी तसेच वागतात जसा तुम्ही त्यांना तुमच्याशी वागू देता. यश तळहातावरील रेषा नव्हे, ते कष्ट आणि घामाच्या धारांमधून मिळते. तोंड बंद ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तित करतो. अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रतेसारखा अन्य सम्राट नाही. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण कधी सांगत नाही. फुलाचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला जातो. भूतकाळापासून शिका, वर्तमानासाठी जगा आणि भविष्यासाठी आशावादी राहा. काळानुसार चाललेले नाही तर चालेल, मात्र सत्यासोबत राहा, काळ तुमच्यासोबत येईल. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा, तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षाने वर्ष मोठं होत चाललोय. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कोठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो.